काबुली चण्यांची छोले चाट किंवा छोले पुरी अशा बऱ्याचशा रेसिपी आपण नक्कीच ट्राय केलेल्या असणार आहेत, पण ही एक नवीन रेसिपी नक्कीच ट्राय करा। खूप सोपी रेसिपी आहे। छोले 7 ते 8 तास छान भिजून घ्यायचे आहेत। इथे माझ्याकडे जे छोले आहेत त्याला थोडेसे मोड सुद्धा आलेले आहेत। मोड आलेले छोले वापरले तर ही रेसिपी अधिक पौष्टिक होणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने हे छोले मी बारीक करून घेणार आहे। पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। आता एका मिक्सिंग बाउल मध्ये हे जे काबुली चणे किंवा भिजवलेले छोले आहेत ते मी काढून घेते। पूर्ण 1 वाटी काबुली चणे इथे वापरलेले आहेत। आता त्यामध्ये 2 मीडियम साइजचे उकडून कुस्करलेले बटाटे घेतलेले आहेत। मोठा घ्यायचा असेल तर 1 बटाटा पुरेसा आहे। त्यानंतर आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहेत। इथे सिमला मिरची मी बारीक करून टाकलेली आहे। त्यानंतर टोमॅटो आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर असेल, फरसबी असेल तर तीही तुम्ही टाकू शकता। त्यानंतर धनेपूड टाकून घेतले, जिरेपूड टाकून घेतलेली आहे। तिखट टाकायचं आहे आवडीनुसार। त्यानंतर आमचूर पावडर किंवा चाट मसाला अगदी थोडासा टाकून घ्यायचा आहे, छान टेस्ट येते या रेसिपीला। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने ही रेसिपी क्रिस्पी होते। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि त्याच सोबत अगदी बारीक चिरून घेतलेले 2-4 पाने कढीपत्त्याची टाकलेली आहे। हळद टाकून घ्यायचे, हवं असेल तर जिरे टाकू शकता आणि सफेद तीळ थोडेसे टाकून घ्यायचेत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी 2-4 दाणे साखरेचे टाकायचे, त्यामुळे ही रेसिपी चविष्ट बनते। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे हाताच्या साहाय्याने। चमच्याने एकजीव करण्यापेक्षा हाताने हे पटकन एकजीव होतं आणि इथे अजिबात पाणी टाकायची गरज नाही। छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून, ब्रेकफास्ट म्हणून, संडेला नवीन कुठला तरी पदार्थ बनवायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। अगदी झटपट तर होतोच पण हेल्दी सुद्धा आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे कटलेट्स बनवून घ्यायचे। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता। वेगवेगळ्या आकाराचे म्हणजेच हार्ट शेप असेल किंवा सर्कल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे कटलेट बनवू शकता। मुलांना अतिशय पौष्टिक हा पदार्थ आहे आणि खूप चविष्ट लागतो। काबुली चणे टाकल्यामुळे ह्या रेसिपीला अगदी वेगळी चव येते। नक्की एकदा करून पहा। एवढ्या प्रमाणामध्ये या आकारामध्ये 10 कटलेट्स तयार झालेले आहेत। आता हे कटलेट तुम्ही एकतर शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी दोन्ही पद्धतीने इथे दाखवलेलं आहे आणि खूप घाई गडबड असेल तर आदल्या दिवशी रात्री सुद्धा हे कटलेट तुम्ही तयार करून ठेवू शकता फ्रीज मध्ये आणि सकाळी अगदी घाईमध्ये तुम्ही हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून देऊ शकता। पण अगदीच वेळ असेल तर वरून ब्रेड क्रम्स किंवा रवा लावून सुद्धा हे कटलेट्स अतिशय छान लागतात, क्रिस्पी लागतात। नक्की ट्राय करा। अशीच एक टिफिन रेसिपी मी बनवलेली होती, कांदा आणि बटाटा वापरून केलेली टिफिनची रेसिपी। त्याला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। ती रेसिपी जर कोणी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे ती, अगदी घरामध्ये सहज उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेली रेसिपी आणि तीही अगदी झटपट होणारी आणि पौष्टिक अशी आहे। नक्की ट्राय करा। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे कटलेट शॅलो फ्राय झालेला आहे, छान क्रिस्पी होतं ते। आणि शॅलो फ्राय करताना एक तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त 1 चमचा इथे मी तेलाचा वापर केलेला आहे आणि इतके सारे कटलेट त्यामध्ये मस्त शॅलो फ्राय झालेले आहेत। वरतून अगदी छान क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून सुद्धा छान शिजलं गेलेलं आहे।
अशा पद्धतीचे कटलेट्स नक्की मुलांसाठी किंवा तुमच्या सगळ्यांसाठी ट्राय करा। एक कटलेट मी इथे मोडून दाखवते। खूपच सुंदर, खूपच छान असं झालेलं आहे। यामध्ये सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत, प्लस आपण कडधान्य सुद्धा वापरलेलं आहे, तेही मोड आलेलं। काहींना जर तळून हवं असेल किंवा डीप फ्राय केलेले कटलेट्स आवडत असतील तर त्यांनी डीप फ्राय केलेले कटलेट्स सुद्धा छान लागतात। तेल अजिबात धरत नाही आणि छान क्रिस्पी होतात, ते सुद्धा नक्की ट्राय करा। ही रेसिपी बनवायला फक्त 5 ते 10 मिनिटच लागतात। एवढी सोपी ही रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि खूप सुंदर असा रंग आलेला आहे कटलेटचा, तुम्ही पाहू शकता। अजिबात तेलकट झालेले नाही, अगदी क्रिस्पी आहेत। नक्की ट्राय करा। परत एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।